सांगली जिल्ह्यातून एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर येथील एका नामांकित फायनान्स कंपनीने बोगस कागदपत्रे तयार करून कर्जाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सांगलीतील तौहीद नबी शेख यांनी न्याय न मिळाल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. शेख दाम्पत्याच्या नावाने परस्पर स्टॅम्प पेपर खरेदी करून खोट्या सह्या, बनावट साक्षीदार व नोटरीच्या आधारे कर्जाशी संबंधित कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या काळात शेख यांच्या पत्नी रुग्णालयात उपचार घेत होत्या. या बोगस कागदपत्राच्या आधारे फायनान्स कंपनीने सरफेसी कायद्याचा गैरवापर करत मालमत्ता जप्तीचा आदेश मिळवला आणि जबरदस्तीने घर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले जात आहे. सांगलीचे सर्वसामान्य नागरिक तथा तक्रारदार श्री तौहीद नबी शेख. तौहीद नबी शेख हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासहित 25 जानेवारी 2026 रोजी एका फायनान्स कंपनीने केलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध न्याय हक्कासाठी आमरण उपोषणास बसत आहेत. तौहीद नबी शेख हे संपूर्ण कुटुंबासहित आमरण उपोषणाला का बसत आहेत, त्याची नेमकी काय पार्श्वभूमी आहे हे आज आपण त्यांच्याकडून स्वतःच जाणून घेऊया. नमस्कार, मी तौहीद शेख तथा तक्रार. एल&टी हाऊसिंग फायनान्स कंपनीने माझ्या कर्जाचे बोगस कर्ज करारपत्र, डिक्लेरेशन, ॲफिडेव्हिट, पॉवर ऑफ अटर्नी आणि डिपॉझिट टायटल असे कागदपत्र खोटे बोगस सह्या माझ्या व माझ्या पत्नीच्या करून तयार केलेले आहेत. यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की माझी पत्नी ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये ॲडमिट असताना कंपनीने आणि कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून हस्ते स्टॅम्प माझ्या पत्नीच्या नावे घेऊन त्याच्यावर बोगस सह्या करून, बोगस साक्षीदार, ट्रान्सलेटर यांची नावे नमूद करून, मजकूर नमूद करून त्याची नोटरी परस्पर कोल्हापूरमध्ये केलेली आहे आणि अशा प्रकारे कागदपत्रे आमची फसवणूक संबंधित कंपनीने केलेली आहे. तुमच्या म्हणण्यानुसार कंपनीनं जी बोगस कागदपत्रे केलेली आहेत त्या बोगस कागदपत्राचा उपयोग करून कंपनीनं कशा पद्धतीनं तुमची फसवणूक केलेली आहे? जी बोगस कागदपत्रे कंपनीनं तयार केली ती कागदपत्रे त्यांना अनेक वेळा मी मागणी केली, परंतु ते त्यांनी दिलेली नाही. अशा असताना ही बोगस कागदपत्रे त्यांनी सरफेसी कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे सादर करून सदरची कागदपत्रे खरी आहेत असे सांगून खोटे ॲफिडेव्हिट दाखल करून जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून माझी घर मिळकत जप्ती करण्याचे आदेश प्राप्त करून घेतले आणि त्या आदेशाद्वारे माझे घर जबरदस्तीने जप्त करण्याचा आणि बळकावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. संबंधित फायनान्स कंपनीने ही कागदपत्र बोगस तयार केलेली आहेत हे तुम्हाला कसे व कधी कळाले? संबंधित फायनान्स कंपनीनं जे कागदपत्रे बोगस केलेले आहेत किंवा फोर्जरी केलेली आहे हे मला तेव्हा कळालं ज्यावेळी माझं घर जप्त करण्यासाठी जबरदस्तीनं आले तर त्यांचा आदेश दिला. त्यावेळी माहिती अधिकाराद्वारे मी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून संबंधित सर्व कागदपत्र मागितले असता ती कागदपत्र त्यांच्याकडून मिळाली. ती कागदपत्र मिळाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्यांनी कंपनीनं माझी व जिल्हाधिकारी सांगली यांच्या फसवणूक केलेली आहे असं त्यातून दिसून आलेलं. सदर कागदपत्रे बोगस आहेत हे लक्षात आल्यानंतर तुम्ही याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे केली नाही का? सदर कागदपत्रे एल&टी हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्याने जे फोर्जरी कागदपत्रे या बोगस कागदपत्रे ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मला माहिती अधिकाऱ्यांमध्ये मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने सविस्तर तक्रार अर्ज कागदपत्रासहित 30 जुलै 2025 रोजी मी व माझ्या पत्नीने जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे केलेली आहे. सदर तक्रारीची दखल घेऊन अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांनी 6 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस अधीक्षक यांना एल&टी हाऊसिंग फायनान्स, त्यांच्या संबंधित अधिकारी वगैरे यांच्यावरती कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या पत्राच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सांगली यांनी श्रामबाग पोलीस स्टेशन यांना कारवाई करण्याचे सूचना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित पोलीस प्रशासनाला लेखी निर्देश देऊन सुद्धा आज तागायत संबंधित कंपनीवर पोलीस प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही.
केलेले नाही. पोलीस प्रशासनाने गेले 6 महिने झाले एलियंट हाऊसिंग फायनान्स, त्यांचे अधिकारी वगैरे संबंधित जे लोक असतील त्यांच्या साधी चौकशीसुद्धा केलेली नाही. वारंवार सतत त्याचा पाठपुरावा केला असता त्यांच्याकडनं उडवाउडीची उत्तरं दिली जात आहेत, टाळाटाळ केली जात आहे आणि स्वतः कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न त्यांचा होत आहे. आणि आज अखेर त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई विश्रामबाग पोलीस ठाणे यांच्याकडून झालेली नाही. म्हणूनच मी, माझी पत्नी व माझे संपूर्ण कुटुंब रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 सकाळी 11 वाजल्यापासून अमरण उपोषण करीत आहे. तक्रारदार तौहीद नबी शेख यांची वस्तुस्थिती आता आपण जाणून घेतली. त्यांच्यावर झालेला हा जो काय अन्याय आहे व वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनसुद्धा आज तागायत तौहीद नबी शेख यांच्या तक्रारीची गंभीरपणे दखल संबंधित पोलीस प्रशासनानं घेतलेली नाही व त्यामुळे न्याय हक्कासाठी व आपले राहते घर वाचवण्याकरता तौहीद नबी शेख व संपूर्ण कुटुंब हे 25 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणास बसत आहे. या बाबतीत आता प्रशासन काय निर्णय घेते, तौहीद नबी शेख कोणती भूमिका घेत आहेत ह्याचे वेळोवेळी अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू. उदय ओंकार, महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज, सांगली.